2019 नंतर देशामध्ये अशी व्यवस्था निर्माण झाली की सर्वसामान्य माणसाला वाटायला लागला आणि माझ्यासारख्याला वाटायला लागले, चारही खांब डगमगायला लागलेले आहे, हे चारही खांब उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहे. आणि मग देशाची लोकशाही थांबेल, वाचेल कशी त्या ठिकाणी? 150 वर्ष देशाला स्वतंत्र करण्यासाठी लागले. पुन्हा देशाची संविधान लिहिणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा व्यक्ती येणार कुठून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी घटना दिली त्या घटनेच्या आधारे तुम्ही जे लोक पदावर बसतात त्यांनी आपलं पदावर बसलं तर कर्तव्याची भाषा बोलली पाहिजे, उपकाराची नाही. पण आमच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांचे विचार आहे की माझ्यावरती सरकार इतके FIR करते, माझ्यावरती सरकार इतके FIR करते, पण माझा भीमराव मला लढण्यासाठी तयार करते. गेल्या 5 महिन्यामध्ये या महाराष्ट्रातल्या 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काकू, फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये तेव्हा अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र फडणवीस साहेबांच्या मागे उभा राहिला असता. लक्षात ठेवा. महाराष्ट्रात रोजगार मेळावे घेता आणि परदेशात गुजरातला सगळे रोजगार पडवता, लाज वाटत नाही यांना? लोकशाहीची ताकद ही खूप मोठी ताकद आहे. भारताचे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेला आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. ही जी एम्पॉवरमेंट देणारी संविधान आहे, म्हणजे जगामधलं हे पहिलं संविधान की जे जेंडर न्यूट्रल आहे, जे रेस न्यूट्रल आहे. भारताच्या संविधानाने पहिल्या दिवसापासून या देशातल्या सर्व जणांना या देशाचं नागरिक म्हटलं. या देशाची संविधान हे या देशातल्या प्रत्येक मनुष्यासाठी समान आहे. हे जगातलं पहिलं संविधान जे या देशातल्या लोकांना अर्पण केलं. हे कुठल्या धर्माला अर्पण केलं नाही, कुठल्या देवाला अर्पण केलं नाही, कुठल्या जिजसला अर्पण केलं नाही आणि पैगंबराला अर्पण केलं नाही. हे आपल्या नागरिकांनी बनवलं, आपल्या नागरिकांनाच अर्पण केलं. कोविडच्या काळामध्ये काय म्हणजे अगदी सुरुवातीपासून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा हे संविधान सांगतं. संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये सांगितलंय की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं हे कर्तव्य आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम मैत्री फाउंडेशन आणि इंजिनिअरिंग असोसिएशन ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. खूप दिवसापासून कार्यक्रम घेण्याचा विचार करीत असताना एक दिवस आदरणीय निरंजन टकले सरांनी कार्यक्रमाची तारीख दिली आणि त्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन त्वरित करून हा कार्यक्रम आपल्यापुढे क्रियान्वित करण्यात आला आहे. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर हे महान विचारवंत होते. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानव आणि मानवच होता. मानवाच्या उत्थानासाठी त्यांनी अनेक पातळ्यावर संघर्ष केला. बाबासाहेब एक समाजचिंतक, लोकशिक्षक, राजनीतिज्ञ, कायदेपंडित, कृषीतज्ञ, समाजशास्त्र, धर्मज्ञानी, इतिहासकार, स्त्रीमुक्तीचे उद्गाते, मानवतावादी समाजसुधारक आणि उत्कृष्ट संघटक, उत्तम पत्रकार संपादक होते. मी पहिल्यांदा भारतीय आणि अंतिम तो सुद्धा भारतीय अशी निसंदिग्ध ग्वाही देणारे प्रखर राष्ट्रभक्त होते. आज संविधानाच्या विरुद्ध 15 वर्षापासून अनेक प्रकारचे हालचाली सुरू आहेत. मानवी स्वातंत्र्य धोक्यात येण्याचे संकेत मिळत आहेत. संविधानामुळे आपण जिवंत आहोत, त्यामुळे आपण गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडलो आहे.
संविधान जर नसते तर काळोख्या अंधारात आताही चाचपडत असतो. काय अवस्था असती जरा विचार करा. आपल्या पूर्वजांनी हे सर्व सोसले आणि त्यांच्यामुळे आपण स्वातंत्र्य अनुभवतो आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याकरिता राजनीतिक अभ्यासक तसेच नेते मंडळी यावर प्रकाश टाकतीलच. तसेच 400 पार हा नारा देऊन काय सिद्ध करून दाखवायचे होते यांना? 1 नेशन 1 इलेक्शन आणि SC ST OBC आरक्षणात क्रिमिलियर हा काय फंडा आहे, हा काय प्रकार आहे? या पॉईंट्सवर सुद्धा आपले विचार व्यक्त करतील. या कार्यक्रमाकरिता हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मुख्यतः आयुष्यमान अनिल बाराहाते, मुकेश मुनेश्वर, नितीन डोंगरे, सुरेश गजघाटे, प्रार्थना मॅडम, मंजुषा मॅडम, कोमल मेश्राम, राजेश शिंगाडे, डॉक्टर शेंबरकर, दत्तवाडी, विश्वजित दुपट्टे या लोकांनी या कार्यक्रमाकरिता फारच मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि अनेक सामाजिक संस्थांनीसुद्धा मैत्री फाउंडेशनला जी मदत केली त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. या कार्यक्रमामागची भूमिका तुम्हा सर्वांना सांगणं मला तेवढंच महत्त्वाचं वाटतं. सरांनी अगदी थोडक्यात सांगितलं आहे. खऱ्या अर्थाने संविधानिक भारताचे आपण सगळे नागरिक आहोत आणि या संविधानिक भारताचे नागरिक असल्यामुळे संविधानिक भारत हा जिवंत राहावा यासाठी तुम्हा आम्हाला धडपड करणे, यासाठी तुम्हा आम्हाला जिवंत राहावा किंवा या संविधानिक भारताची लोकशाहीही जिवंत राहावी यासाठी तुम्हा आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. आणि हा प्रयत्न करण्यासाठी ज्या शून्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत भारतीय संविधान लागू होऊन आज 1950मध्ये लागू होऊनही आजपर्यंत आम्हाला संविधानिक मूल्य कळले नसतील आणि आम्हाला अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं जर आयोजन करावं लागत असेल तर आपली लोकशाही कितपत त्याचा विकास झालेला आहे आणि त्याचा कुठे धोक्यात आहे याचाही सुद्धा विचार करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि या सर्व विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आदरणीय वक्त्यांचं या ठिकाणी आपण निमंत्रण केलेलं आहे. कलावंत म्हणून मी काम केलं, अजूनही करतो आहे. पण नागपूर हे क्रांतीचं असलेलं ठिकाण आहे आणि या नागपुरामधूनच मी एका सर्वसामान्य घरामधून नव्हे तर चांगल्या घरातून होतो. आणि सगळेजण बरेच म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र वगैरे. शेतकऱ्याचा पुत्र मी देखील होतो, पण जेव्हा जमीन स्वतःच्या पैशाने घेतली आणि ती केली तेव्हा समजलं की शेतकरी काय काय राबराब राबतो. म्हणून हे नागपूर क्रांतीचं शहर, इथे मोठमोठ्या संघाच्या या ठिकाणी वारंवार त्यांच्यावर सातत्याने बोलत बऱ्याच ठिकाणी बरेच गोष्टी होत होत्या. आणि घरचेही कंटाळले होते की पोरगं नेहमी घरावर गोटे आणते, म्हणजे घरावर दगडं आणते. आणि अशातच निरंजनदादासारखे मोठे ज्येष्ठ पत्रकार जे या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आहेत, त्याचबरोबर सुनील बाबूजी केदार साहेब जे थोड्याच वेळात इथे आमंत्रित होणार आहेत. आणि प्रमुख पाहुण्यांमध्ये खासदार महोदय देखील आहेत. आणि आताच ज्यांचं नाव घेतलं ते म्हणजे माननीय माजी मंत्री सुनील बाबूजी केदार यांचं आगमन, त्याचबरोबर खासदार श्यामकुमार बर्वे साहेब यांचं देखील आगमन इथे झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या दोघांचंही आणि मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी केलं पाहिजे. भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. आम्ही मागच्या वर्षी, मी राष्ट्रीय OBC महासंघाची प्रभारी, जिल्हा प्रभारी म्हणून काम करते आणि मागच्या वर्षी आम्ही संविधान दिनाच्या दिवशी एक आगळा वेगळा कार्यक्रम या हिंगणा तालुक्यामध्ये घेतला. आणि आमच्या राष्ट्रीय OBC महासंघाच्या माध्यमातून आम्ही सर्व संघाच्या लोकांनी, संघटनेच्या लोकांनी आम्ही SC समाजाच्या हस्ते OBC, ST आणि सर्व बहुजन समाजाला संविधानाचे पुस्तकं ह्याचा वाटप केला. संपूर्ण तालुक्यामध्ये घरोघरी जाऊन आम्ही संविधानाचं वाटप केलं. आणि वाटप करण्यामागचा हेतू एवढाच
की आता या मनुस्मृतीकडे जाणारे जे आपला आजचा विषय तो नाही, पण मनुस्मृतीकडे आपल्याला जुन्या काळामध्ये नेणारं जे आपलं आता सध्या स्थितीत असलेलं सरकार आहे, त्या सरकारला कुठेतरी जरब बसावा आणि प्रत्येक गोर गरीब सामान्य माणसाला त्याचे अधिकार काय आहे, त्याचे न्याय काय आहे, त्याच्या अधिकाराच्या बाबत त्याला जाणीव असावी, एवढाच यामागचा आमचा उद्देश आहे. निश्चितपणे मला फक्त 2 मिनिटच मिळाले होते आणि यामध्ये आपण आता भारताचे संविधान आणि उद्देशिकेचे वाचन करणार आहोत. तेव्हा सर्व मंचावरील मान्यवरांना मी विनंती करेल की 2 मिनिटं त्यांनी सगळ्यांनी उभं राहावं आणि समोरील पाहुण्यांना सुद्धा मी विनंती करेल की आपण सगळ्यांनी उभं राहावं, आपला उजवा हात समोर करावा. मी म्हणेल आणि त्याच्या मागे आपल्या सगळ्यांना ही उद्देशिकेचं वाचन इथे करायचं आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. मी सरांना आमंत्रित करताना ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार हा सर्वांना माहिती आहे, ते व्यक्तिमत्व ही काय आहे हेही तुम्हाला माहिती आहे. मी काहीच नाही बोलत, फक्त सरांविषयी 2च शब्द बोलतो कि जैसे बाजार का तकाजा है वैसा लिखना अभी नहीं सीखा. जैसे बाजार का तकाजा है वैसा लिखना अभी नहीं सीखा. मुफ्त बंटता हूँ मैं तो आज भी, मैंने बिकना अभी नहीं सीखा. जैसे बाजार का तकाजा है वैसा लिखना अभी नहीं सीखा. मुफ्त बंटता हूँ मैं तो आज भी, मैंने बिकना अभी नहीं सीखा. एक चेहरा है मेरा कमबख्त, वो भी इतना जिद्दी है कि जैसी उम्मीद है जमाने को वैसा अभी दिखना नहीं सीखा. मी आदरणीय सुनील केदार साहेबांना आमंत्रित करतोय की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. निरंजनजी, देशवार वेगळ्या परिस्थितीमध्ये विचारावर आहे. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये नेमकं काय होईल काय नाही होणार, कशा प्रकारच्या विचारधारामध्ये सर्व देशातील सर्वसामान्य माणूस उभा राहील आणि देशाचं पुढं भविष्य काय होणार हे सगळे विचारवंत विचार करायला लागले होते आमच्या तुमच्यासारखे लोकही. कारण ज्यांची सत्ता आहे दिल्लीमध्ये 2014 पासून ज्यांनी दिल्लीमध्ये सत्ता हस्तगत केली आणि पूर्ण देश चालवून आलेले आहे, देशामध्ये सगळ्या कायद्याला आपलंच घरचे समजून त्या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न करतात आहे. प्रयत्न काय करत आहे, प्रचिती देत आहे. आणि त्या लोकांनी यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 400 पारचा नारा लावला. रोज वर्तमानपत्र उघडं तर दुसरं दिसतच नव्हतं. वर्तमानपत्राचे अग्रलेख वाचत होते तेच वाचायला मिळत होते. टी व्ही उघडला तरी तेच दिसत होते. आणि वेळप्रसंगी त्या ठिकाणी छोटे मोठे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक प्रचार करतात, त्यालासुद्धा हाणून पाडण्याचा त्यांचा उपक्रम चालू होता. आणि असं वाटत होतं की संपूर्ण देश हा 400 पार जाणार आणि तुम्ही आम्ही त्या ठिकाणी कफल्ल खोदणार, अशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करत चाललं होतं. काही मोजके लोक सोडा, पण सगळ्यांनी त्या ठिकाणी कंबर कसली. मोजके लोकांच्या मनामध्ये खंबीर होतं की नाही, लढायचं म्हणजे लढायचं आहे, वाटेल ते झालं तरी.
कारण देशाचं स्वातंत्र्य कोणी आपल्याला आंधणात आणून दिलं नाही. त्यावेळेस सुद्धा स्वातंत्र्याची लढाई लढत असताना त्यावेळेसच्या लोकांनी कधी हा विचार केला नव्हता की मी जिवंत आहे तोपर्यंत स्वातंत्र्य मिळेल आणि मग मी प्रधानमंत्री होईल किंवा मग मंत्री होईल, मुख्यमंत्री होईल, पण माझा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे ही भूमिकेतनं विचारधारानं आणि राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून कर्तव्याचा भाग म्हणून प्रत्येकानं माहीत नाही किती लोकांनी आपल्या जीवाची त्या ठिकाणी रांगरांगोळी केली. इतिहासामध्ये नावही नसेल त्या लोकांची कुठं, पण देश स्वतंत्र झाला. अशाच प्रकारची भूमिकेत काही लोकांनी हाते गेले. पण मी आपल्याला सांगतो त्या ठिकाणी निरंजनजी काही मलासुद्धा अंदाज आहे, कारण आम्ही काही नौखे नाही आहे, काही अबकळवाले राजकारणी नाही, आता काही ABCD वाले नाही आहे. आम्ही सुद्धा आजोबा झालो आता त्या ठिकाणी राजकारण एवढं दूर आलो येऊन गेलेलो आहे. 1993 पहिल्यांदा जिल्हा परिषदचे इलेक्शन लढलो होतो. आम्हाला अंदाज येतोच. आमच्या जो सुद्धा ती टीम आमची जी नंबर 2, नंबर 3, नंबर 4 ज्या खालच्या त्यांच्या मनामध्ये धाकधूक होता. आम्हाला सेन्स होत होता ना याच्यातला पण नाही, पण आमचा आदर म्हणा किंवा आमचा प्रभाव म्हणा त्या ठिकाणी ते आमचं प्रेम, आता विश्वास, आम्ही जोपासलेले नाते हे धरून आम्ही सगळेजण लढाई लढलो. पण आता सगळ्याला विश्वास बसला आहे की काही जरी असलं तर आम्ही जिंकू शकतो. आणि जेव्हा एखाद्या लढाईमधली जी त्या ठिकाणी तुमची ती जी आर्मी असते त्या आर्मीचं ज्यावेळेस मनोबल त्या ठिकाणी वाढतं तर ती आर्मी त्यांची ताकद ही दुपटीनं वाढते. ह्या पण त्या ठिकाणी आपल्याला अंदाज आहे. म्हणून आज मला विश्वास आहे की रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये 6 आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार, याच्यामध्ये काही मनामध्ये शंका नाही. ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार बसणार आहे. पण प्रश्न माझा तो नाही आहे निरंजनजी, माझी आपली विनंती आहे की आपण आपलं व्याख्यान फार प्रभावी आहे. आपलं व्याख्यान हे नुसतं एखाद्या सभेपुरतं राहत नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आणि पॅन इंडियामध्ये आपलं व्याख्यान चालते. मला कधी कधी विचार असा येतो मनामध्ये, मी बरेचदा आपल्या लोकांसोबत चर्चा करतो, कधी जेव्हा रात्री दौऱ्यातनं जेव्हा वापस येतो, की ज्या प्रकारे देशामध्ये राजकारण आणि सत्ताकरण चालू आहे, ह्या देशाची जी आपण म्हणतो आत्ता त्या ठिकाणी सौभाग्यवती उज्ज्वलाताईंनी संविधान त्या ठिकाणी केलं. ह्या देशामध्ये जी लोकशाही आहे, लोकशाहीचे 4 खांब आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे ही लोकशाही कशावर उभी आहे तर 4 खांबावर उभी आहे. पहिलं खांब ह्या लोकशाहीचा आहे ते म्हणजे राज्यकर्ते. दुसरा खांब म्हणजे ह्या देशातील एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स ज्याला आपण म्हणतो सगळं IPS IAS जे एक्झिक्युटिव्ह जे काय ऑफिसर्स. तिसरा खांब म्हणजे त्या ठिकाणी देशाची मीडिया, वर्तमानपत्र, मीडिया हा तिसरं खांब. आणि चौथा खांब जे आहे एक कॉन्स्टिट्युशनल पोस्टमध्ये त्या ठिकाणी जिम्मेदार व्यक्ती असून मला ते करणं योग्य नाही, कारण आम्ही संविधान मानणारे त्याची आहे. चौथा खांबसुद्धा माहिती आहे. पण या 2019 नंतर देशामध्ये अशी व्यवस्था निर्माण झाली की सर्वसामान्य माणसाला वाटायला लागला आणि माझ्यासारख्याला वाटायला लागले 4ही खांब डगमगायला लागलेले आहे. हे 4ही खांब उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहे. आणि मग देशातील लोकशाही वाचेल कशी त्या ठिकाणी. हे 4ही खांब गेल्याने देशामध्ये पुन्हा लोकशाही गेली तर हा देश गुलाम होऊन जाईल. 150 वर्ष देशाला स्वतंत्र करण्यासाठी लागले आणि आता समजा देश गुलाम झाला तर पुन्हा या देशाला त्या ठिकाणी कोण महात्मा गांधी मिळेल, पुन्हा देशाची संविधान लिहिणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा व्यक्ती येणार कुठून, कसं होईल आपलं सगळ्याचं. हा विचार मला तर त्याचं कारण असं आहे त्या ठिकाणी, त्याला कारण आहे माझ्यापाशी. त्याचं कारण असं आहे की जवळचे जे देश आहे आपल्याला पाहिले ते श्रीलंका पहा की बांगलादेश पहा, ह्या देशामध्ये चिंगारी उठली. का उठली देशामध्ये चिंगारी? राज्यकर्त्यांनी लोकाला जबरदस्त दाबण्याचा प्रयत्न केला अस्त्रशस्त्राने सत्तेच्या माध्यमातून. आणि जेव्हा सामान्य माणूस उभा झाला त्या ठिकाणी, जसं ब्रिटिशांनी आम्हाला तुम्हाला दाबलं खूप, आणि आपण जेव्हा उभे झालो निहत्ते तर हत्ते ज्यांच्या हातामध्ये रणगाडे पिस्तूल होते त्या ब्रिटिशांना ज्यांचा सूर्य डुबत नव्हता जगामध्ये त्यांना हा देश रातोरात सोडून जावं लागला. तशा प्रकारची परिस्थिती आपण पाहिलं श्रीलंकामध्ये झाली, तशा प्रकारची परिस्थिती बांगलादेशमध्ये झाली. आणि विचार करा, दुर्भाग्याने समजा देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तर हा 150 कोटीचा देश आहे. ह्या 150 कोटीच्या देशमध्ये सगळे जातीपंथाचे लोक एकत्र राहतात आणि 4ही खांबाला अजूनही दुर्दैवाने कळत नाही की ह्या अशा प्रकारचे डळमत तुम्ही झाले, ध्वस्त झाले. आणि हा सामान्य माणूस जेव्हा उठून उभा झाला त्या देशाची अधोगती घेऊन जाईल. मला भीती कधी असं वाटते त्या ठिकाणी ही समजा दुर्भाग्याने देशाला तो दिवस पाहावा लागला तर मग मात्र देशाचे तुकडे होतील, कोणी वाचू शकणार नाही. नॉर्थ ईस्ट जो भाग आहे तो आपल्यापासून केव्हाच टिकून जाईल. कारण तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, जेव्हा केव्हा त्या भागामध्ये आपण जातो त्या तिकडच्या राज्यावर फिरायला त्यांचं हिंदुस्थान म्हणत असताना अजूनही त्यांच्यामध्ये ती पूर्ण आत्महत्या आली नाही. ही वस्तुस्थिती आपण नाकारूच शकत नाही त्या ठिकाणी. आजही त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये
इतक्या वर्षानंतर त्या ठिकाणी आपण अजूनही स्थैर्य आणू शकलो नाही. 370चा गवगवा करणारे भारतीय जनता पार्टी पूर्ण उमेदवार तिथं उभे करू शकत नाही. पूर्ण देशामध्ये सांगतात की जम्मू काश्मीरमध्ये आम्ही 370 कलम हटवली आणि तिथल्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम करून टाकलेलं आहे. लोक फार खुश आहे असं वर्तमानपत्रानं भारतीय जनता पार्टी वर्तमानपत्रानं टी व्हीतनं विशेषतः त्या ठिकाणी प्रधानमंत्री सगळेजण बोलत असतात. पण तुम्ही येतं सांगा उत्तर. अरे तुमच्या 370 हटाल्यामुळे समजा जम्मू काश्मीरमध्ये एवढी समजा लोक तुमच्या खुश झाले असतील तर तिथल्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आपले उमेदवार का उभे करू शकत नाही हे तर सांगा देशाच्या लोकांना. आजही विधानसभेच्या निवडणुकीत होऊन घातलेल्या आहे, पूर्व उमेदवार उभे करू शकले नाही. तिथं लोकसभेमध्ये तो उमेदवार दिला नाही काश्मीरमध्ये आणि मग कसलं 370. पण ह्या देशाचं मी सांगतोय म्हणजे ते दुर्भाग्य राहील, ते होऊ नये असं त्या परमेश्वरी नतमस्तकून आशीर्वाद मागतो. हे महामानव ज्यांच्या भरोशाला देश स्वतंत्र झाला, सर्व जातीपंथाचे लोक तर एकत्र झाले, त्यांनी आपल्या जीवाची राख रांगोळी करून देशाला सांभाळलं, सगळ्या जातीला सांभाळलं, त्यांच्या पुढे सुद्धा नतमस्तक होतो आणि त्या ठिकाणी आशीर्वाद मागतो की कृपा करून तो देश ह्या देशाला कृपा करून तो दिवस ह्या देशाला पाहायला मिळाला नाही पाहिजे. कारण ह्या देशामध्ये लोकशाही उद्ध्वस्त झाली आणि ज्या पद्धतीने लोकांना दाबणं चालू आहे. तुम्ही आमच्या विरोधात गेला का दाब चालायला, सरपंच गेले का 39 लावा, आमदार खासदार केला टाक जेलमध्ये. त्या ठिकाणं जे वॉशिंग मशीनमध्ये जातं तो भाग वेळ त्या ठिकाणं. एखादा व्यापारी गेला त्या ठिकाणं आणि रस्त्यावर त्या ठिकाणं स्वतःचे पोट भरणारे ते जे गरीब लोक आहे गोंडके त्या तुमच्या ह्या वानाडोंगरीला आहे, तुम्ही आम्हाला मतदान देत नाही का, तुमचे दुकान आम्ही फेकून देऊ, तुम्ही सगळे राख राहू का, आम्ही तिथं मस्त गवत लावू त्या ठिकाणं. आता गवतानं कोणाचं पोट भरणार आहे किंवा गोर गरीब लोक पोटं भरू दे किंवा त्यांची तर दुकानं चालू दे. ती मानसिकता विचारधाराला आहे. अशा प्रकारचं दाबणं अशा प्रकारचं उद्ध्वस्त करण्यात आलं आणि दुर्दैवानं समजा देशाला श्रीलंका आणि बांगलादेशचं पाहावं लागलं तर मग मात्र कोणी कोणाला माफ करू शकणार गोष्ट करी. आणि ही वस्तुस्थिती सगळ्या लोकांनी समजून घ्या. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला हद्दपार फार करण्याची हे आपलं कर्तव्याचा भाग आहे. संविधान टिकवायचं असेल तर इलेक्शन जिंकायचं, मंत्री बनायचं, मुख्यमंत्री बनायचं, सरकार आणायचा विषय सोडा, पण तुम्हाला हे देशाचं स्वातंत्र्य टिकवायचं आहे का? ह्या देशाला त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा गुलामीत जाऊ द्यायचं आहे का, थांबवायचं आहे? ह्या देशाला बांगलादेश श्रीलंका होऊ द्यायचं आहे का? आणि एकदा समजा वनवा पेटला ना तर मोठ्या घरवाल्यांचं काय होत नाही, ते आपापल्या घरामध्ये दारं खिडक्यामध्ये हवेलीमध्ये बंद राहतील. राख रांगोळी जे होते ते गोर गरिबाच्या झोपडी जी होती आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस पेटतो वनवा त्यावेळेस लहान लोकांच्या घराचं त्या ठिकाणी कुटुंबाचं राख रांगोळी होते. साहेबांचं भाषण झाल्यानंतर घरी जायचं, खूप भाषण चांगलं झालं, नाही 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 कामाला लागा असं ठणकावून सांगा. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेच्या निवडणूक ठणकावून सांगितलं त्याच्यामुळे मोठ्या आवाजात ठणकून सांगा आणि आवाज एवढा मोठाच करा की पुन्हा त्या ठिकाणी जी विचारधारा आहे, लोकशाहीला मिटवून टाकणारी विचारधारा आहे, त्या विचारधारा तरी मला आश्चर्य वाटते कधी कधी त्या ठिकाणी की आज सत्तेमध्ये जे लोक आहे, जे सत्तेमध्ये टोका निरंजी, त्या सत्तेमध्ये लोक एखादी योजना जाहीर करतात, त्या योजना जाहीर करायचं सांगतात की जसं काय त्याने आपल्या घरातच आणून दिलं त्या ठिकाणी. अरे लोकांच्या मतदान मिळालं नाही तर तुम्ही आमदार होऊ शकाल का? लोकांचं मतदान नाही मिळालं तुम्ही सरकारमध्ये बसू शकाल का? आणि सरकारमध्ये बसल्यानंतर तुम्हाला कर्तव्य करायचा उपकार नाही. आज या सरकारमध्ये लोक एखादी योजना जाहीर करतात, सगळ्या लोकांना अधिकाराला सांगून मार लोक गोळा करतात, इथून तिकडून बसेस लावते, मार त्यांना खा प्यायला देते आणि बाहेर भाषणं करते आणि उपकाराचा त्याला सांगता आम्ही तुम्हाला दिले. तू वखराला गेला होता का वावर आणि तिथून पिकून आणून वाटलं का रे? सरकारची तिजोरी आहे, जनकल्याणातनं जमा झालेला टॅक्स आहे, त्या टॅक्सनं दिलेली योजना आहे आणि ती योजना देत असताना उपकाराचं त्या ठिकाणी भाषा करत असेल तर दुर्भाग्य आहे लोकशाहीचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी घटना दिली त्या घटनेच्या आधारे तुम्ही जे लोक पदावर बसतात त्यांनी आपलं पदावर बसलं तर कर्तव्याची भाषा बोलली पाहिजे, उपकाराची नाही. आणि ज्यावेळेस लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपकाराची भाषा बोलेल त्यावेळेस त्याला पदावर राहण्याचं त्या ठिकाणी मूलभूत त्या ठिकाणी अधिकार नाही, अशाला मानणाऱ्यापैकी त्या ठिकाणी आहे. या सगळ्याचा आपण खोलवर विचार करावा. आणि आपल्या माध्यमातून मी निरंजन आपल्यास खरंच हात जोडून विनंती करतो, आपल्या शब्दामध्ये प्रभाव आहे, आपल्याला इतिहास त्या ठिकाणी माहिती आहे, आपल्याला इतिहासाचे दाखल्यापाहिजे माहिती आहे, आपण त्या ठिकाणी जीवाचं रान करता, आपण कोणाला घाबरत नाही. कितीतरी धमक्या आपल्याला आल्या आणि पुढे सुद्धा माहीत नाही काय कसं, पण आपण त्या ठिकाणी फिरता आणि जनकल्याणा हो झालं पाहिजे, कर्तव्य पार पाडता. अमेरिकेपासून सुद्धा आपण पूर्ण अभ्यास करून त्या आलेला आहे. पण हा विषय जरूर मांडा की दुर्भाग्यानं 4 खांबाला ठणकावून सांगा, 4 खांबाला की तुम्ही 4 खांब मस्ती करू नका. तुम्हाला यावेळेस लोकशाहीमध्ये उत्तर मिळालं, तुम्ही ढासळले होते पण सर्वसामान्य माणसाने लोकशाही उभी करून ठेवली त्या ठिकाणं, पण 4 खांब समजा ढासळले. हा देश
त्या ठिकाणी दुर्दैवानं समजा श्रीलंका आणि बांगलादेश झाला तर कोणी कोणाला वाचू शकणार नाही. देशाचे तुकडे हा एकमेव पर्याय त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहावं अशा प्रकारचं मनक आपल्याकडे व्यक्त करतो. आपण मला इथे बोलण्याची संधी दिली. मी आयोजकाचं मनापासून आभारी. जरी मी कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे पण माझ्या विनंतीचा मान करून आपण मला त्या ठिकाणी थोडा प्रोटोकॉल सोडून जे मला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी आपलं त्या ठिकाणी मनापासून ऋणी त्या ठिकाणी आहे. हे ऋण हा सुनील केदार आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सदैव त्या ठिकाणी जोपासून ठेवेल. वेळप्रसंगी याबद्दल आपलं कर्तव्य करण्याची भूमिका वठवेल असा आपल्याला विश्वास देतो. आणि आपलं सगळ्यांनी माझं ऐकलं त्याला आपले आभार मानतो आणि कळमेश्वराची आपली सगळ्याची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला होगा वो मुकद्दर से मिला है, हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. हा विचार खऱ्या अर्थाने या विचारमंचाच्या माध्यमातून पेरण्याकरिता तुमच्या आमच्यामधला एक तरुण युवा की ज्याचं बॅकग्राऊंड हे वारकरी संप्रदायाचं आहे, परंतु फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा हा जनमानसापर्यंत पोहोचावा आणि या भारताचं संविधान वाचावं म्हणून भारतीय संविधान म्हणजे संविधान जागराची मोहीम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर फिरण्याकरता ती आपल्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपल्या लिखाणाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर फिरणारा एक तुमच्या आमच्यामधला तरुण युवा, आमचा मित्र, आम्ही सोबत काम केलोत. खऱ्या अर्थाने या माणसाच्या विषयी आम्हाला गर्व वाटतो की एक तरुण उमदा युवा आपल्या प्रगल्भ विचारधारेच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत तळागाळापर्यंत महापुरुषांचे विचार पेरण्याकरता कटिबद्ध असतो. त्या माणसाचा विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आले आहात. नडले जरी हजारो तरी शब्दाने ठार करतो, तलवारीची गरज काय मी लेखणीने वार करतो. मी आमंत्रित करतोय बेधुंदकार गोविंद पोलाड दादा. पण घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, माणूस बारकामी शायर जहाला आहे. की घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, माणूस बारकामी शायर जहाला आहे. दररोज शासनावर लिहिते हजार शायर, मी एकटाच भेटतो माझी कमाल आहे. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना मी अत्यंत छोटा माणूस या ठिकाणी आहे, वयानंही छोटा आहे आणि मला वाटतं तुमच्यापेक्षा अनुभवानं आणि ज्ञानानं सुद्धा छोटा आहे. पण या देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आता म्हणजे बोलणं एवढं कठीण झालं आहे साहेब. मी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये निर्भय बनूच्या सभा केल्या. जवळपास महाराष्ट्रामध्ये 10 ते 12 सभांमध्ये मी निर्भय बनूचा भाग होतो. पण मला महाराष्ट्रातून विरोध तर झालाच, पण स्थानिक मतदारसंघामध्ये माझ्या घरापर्यंत या लोकांनी कॉन्टॅक्ट साधले आणि मला सांगितलं की 15 दिवस आपला फोन स्पीकरवर घरचे ऐकत होते फोन, आणि ते फोन येणं, ते मॅसेज येणं, आणि घरामध्ये भीतीचं वातावरण असताना पण तुमच्यासारखे लोक आमच्या नेहमी सोबत उभे राहिलेले आहे. आणि तुमच्यासारखे लोकच नाही तर आमच्या पुढं ते कोणते महाराज लोक नाही, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशातला भाग नाही आहे. पण आमच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांचे विचार आहे की माझ्यावरती सरकार इतके FIR करते, माझ्यावरती सरकार इतके FIR करते, पण माझा भीमराव मला लढण्यासाठी तयार करते. आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन आपण सगळ्यांनी केलं आहे. परवा वर्ध्यामध्ये 2-4 दिवसापूर्वी मोदी साहेब येऊन गेले. मी आटोपतं घेतो, अर्धा तास तुमच्यापुढे सादर होणार आहे. कारण मी ज्यांना ऐकत आलो आणि टकले साहेबांना जेव्हा मी टकले साहेबांच्या सोबत असतो तेव्हा गणेश विद्यार्थी नावाचे एक पत्रकार होते, ज्यांनी जे कानपूरच्या एका प्रकरणामध्ये शहीद झाले. त्यानंतर कलबुर्गी आहे, नंतर गोविंद पानसरे आहे, दाभोळकर आहे. जेव्हा मी टकले साहेबांना बघतो की ज्यांच्या मुलीवर ॲसिड हल्ला झाला आणि ॲसिड हल्ला होऊनसुद्धा त्यांच्यावर स्वतःवर कित्येक सारे हल्ले झाले आहेत, तरीसुद्धा तो माणूस भिला नाही. आणि अशा पत्रकारांची गरज
आज या महाराष्ट्राला आहे. नाहीतर मग आता एक आपले त्या यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहे, यवतमाळ वाशिमचे माजी खासदार, जे पूजा चव्हाण मर्डर केसमध्ये अडकले होते, अत्याचाराच्या केसमध्ये अडकले होते, त्यांच्याकडून एक पत्रकार बाईट घेते. ज्या माणसानं अत्याचार केला आहे त्या माणसाचा दृष्टिकोन अत्याचाराविषयी कसा आहे, असे जर पत्रकार या महाराष्ट्रात असेल तर किती दुर्दैवी आहे. BJP माझा पी 24 तास, रहा एक पॅक पुढे, आम्ही बी पेतो तुम्ही बी प्या. म्हणजे एवढी बेकार परिस्थिती या देशाची झाली आहे. आणि आता परवा आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्ध्यामध्ये मोदी साहेबांचा कार्यक्रम झाला. मोदी साहेब येऊन गेले आणि 64 कोटी रुपयांचा खर्च झाला. किती? 64 कोटी रुपयांचा खर्च एका सभेसाठी. वरळीमध्ये सभा झाली, फक्त त्यांच्या स्वागतासाठी 75 लाख रुपयांचा खर्च झाला. आता पुण्यामध्ये परवाला हे लोक का बरं भेट नाही, जे स्टेजवर लोक आहे हे असे तसे लोक नाही आहे. आता केदार साहेब इथे येऊन गेले, त्यांना कारागृहामध्ये बंदिस्त केलं होतं. हर रिवायत से हटके आया है, आंधियों को जरा खबर कर दो, शेर अभी पलट के आया है. हे लोक आतमध्ये टाकू शकतात. यांचा इतिहास चोरांचा आहे, ज्यांनी आम्हाला आतमध्ये टाकलं. यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छळ केला. मला एक तरी महापुरुष असा सांगा तुम्ही, ज्या लोकांचा, ज्या महापुरुषांचा यांनी छळ केला नाही. वर्ध्यामध्ये येऊन गेले 64 कोटी रुपयांचा खर्च. यवतमाळमध्ये येऊन गेले 12 करोड रुपयाचा नुसता मंडप टाकला सभेसाठी. पण गेल्या 5 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, ज्यामध्ये महिन्याभरामध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या 109 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मोदी साहेबांसोबत यवतमाळमध्ये या महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री, एक खुर्दवाले आणि एक बुद्रुकवाले, दोन्ही उपमुख्यमंत्री आले. मुख्यमंत्री साहेब सुद्धा आले, प्रधानमंत्री साहेब सुद्धा आले, मंत्रिमंडळातले अनेक मंत्री आले. अरे महिनाभरामध्ये 109 शेतकरी आत्महत्या करत असेल आणि मोदी साहेबांच्या सभेचा मंडप टाकता टाकता तो मंडप कोसळल्यानंतर 4 लोक जखमी झाले. पण एकाच्या घरी हे मंत्रिमंडळ वस्ताद भेट देण्यासाठी गेलं नाही. लक्षात ठेवा, एवढे बहादर आहे. राम मंदिराचं उद्घाटन केलं. आता मी वारकरी संप्रदायातलं मॉडेल आहे, लक्षात ठेवा. आपल्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. एखाद्या आरएसएसच्या भामट्यामध्ये जर हिंमत असेल तर गोविंद पोलाटसोबत धर्मावर चर्चा करायसाठी, हिंदुत्वावर चर्चा करायसाठी, वारकरी संप्रदायावर चर्चा करायसाठी यावं त्यानं फक्त. आता वर्ध्यामध्ये जी सभा झाली, मोदी साहेब आता राम मंदिर बांधलं. मोदी साहेबांचं असं म्हणणं आहे, मला बायको नाही तर कोणालेच नाही. आमच्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे दादा, हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे. आता भागवत, नुसता भागवत, बर्वे साहेबांना अनुभव असेल, भागवत सप्ताह जरी असला तर पहिल्या दिवसापासून महाराज जेव्हा कथा सांगते तर महाराजाच्या समोर नवरा बायको सोबत बसते कथा ऐकायला. जेव्हा जेव्हा कुठलाही कार्यक्रम हिंदू धर्माचा पार पडतो तेव्हा नवऱ्यासोबत बायको बसत असते. अरे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणतो आम्ही. सीताराम, राम म्हणतो का फक्त? बरं राम सोडून देतो, फक्त सीता म्हणतो काय? नाही नाही, सीताराम म्हणतो. गांधींनी सुद्धा सीताराम म्हटलं आहे. एकेरी उल्लेख, एकेरी नाव कधीच नाही घेतलं आम्ही. आता या देशाचे प्रधानमंत्री एवढे बहादर आहे, ज्यांनी स्वतःची बायको टाकली. म्हणजे मला तर आश्चर्य वाटते की आजकाल लोक बायको नसलेल्या माणसाले घर भाड्यानं देत नाही, रूम भाड्यानं देत नाही. तुम्ही अख्खा देश भाड्यानं देऊन टाकला. आता मोदी साहेबांना असं वाटलं, मला बायको नाही तर रामाला काय ठेवता? मग रामाला बायको नाही. आता जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन झालं मॅडम, राम मंदिराचं उद्घाटन झालं, रामाची मूर्ती एकटीच, तिच्यासोबत सीता नाही. अन त्या उद्घाटनाला मोदी साहेब एकटेच गेले, त्यांनी त्या मंदिराचं उद्घाटन केलं. पण एक लक्षात ठेवा, ह्या लोकांनी लाडकी बहीण आणली, महिलांसाठी बेटी पढाओ बेटी बचाओ सारख्या योजना या लोकांनी आणल्या. पण मोदी साहेबांनी या महाराष्ट्रातल्याच नाही तर या देशामधल्या एका तरी शेतकऱ्याच्या घरी जाव, त्या शेतकऱ्याची परिस्थिती, त्या शेतकऱ्याच्या बायकोची परिस्थिती काय आहे ते समजून घ्याव.
गुलाब मेश्राम नावाचा एक कवी म्हणतो की पाहून आज घे तू अंधार काय असतो, पोटामध्ये भुकेचा चित्कार काय असतो, सांभाळ बायकोला एका तरी सुखाने, समजेल मग तुलाही संसार काय असतो. ह्या लोकांना बायका नाही म्हणून ह्या लोकांनी लाडकी बहीणसारखी योजना आणली, आमच्या माथी मारून टाकली. चॅलेंज देऊन सांगतो, गोविंद पोलाटचे शब्द लिहून घ्या. 3 महिन्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थ खात्यानं सांगितलं, जेव्हा लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रात लागू केल्या गेली, जेव्हा GR निघाला तेव्हा महाराष्ट्राच्या अर्थ खात्यानं सांगितलं की आमच्याजवळ पुरेसा पैसा नाही लाडकी बहीण योजनेचा पैसा पुरवण्यासाठी. तरीसुद्धा या लोकांनी लाडकी बहीण आणली. 1500 रुपये ज्या महिलांनी लेट फॉर्म भरले त्यांना मागच्या महिन्याचे भेटते, पुढच्या महिन्याचे भेटते, त्याच्या पुढच्या महिन्याचे भेटते. म्हणजे बायकोले त्याच्या बहिणीला दिले त्यानं 1500 रुपयांना दाजीचं सोयाबीन दाबून घेतलं. अशातला तो भाग आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, आजच्या कार्यक्रमात हुशार लोक आहे. हुशार लोक याच्यासाठी आहे सर, एका गावामध्ये एक स्पर्धा भरली. त्या गावातला सरपंच मोठा हुशार होता. हो, त्या गावामध्ये स्पर्धा भरली. त्या सरपंचानं स्पर्धा अशी ठेवली की एक खोली होती अंधाराची, त्या खोलीमध्ये अंधार केला, पूर्ण लाईट वगैरे बंद करून टाकले. त्याच्यात 99 घोडे काळ्या कलरचे आणि एक काळ्या कलरचं गदं कोंडलं. गदं समजते ना तुम्हाला? हो, मी तुमच्या इकडलंच मॉडेल आहे विदर्भातलं, आणि आपली गावठीच भाषा, आपण शेतकऱ्याचं लेकरू आहे. आपल्या की मला आणि तुला आणि घालकुत्र्याला हे काही जमत नाही. त्या सरपंचानं गावामध्ये स्पर्धा ठेवली आणि स्पर्धा अशी ठेवली की एक अंधाराची खोली होती बादलदादा, त्या अंधाराच्या खोलीमध्ये 99 काळ्या कलरचे घोडे कोंडले आणि एक काळ्या कलरचं गदं कोंडलं. आणि सगळ्या गावाला सांगितलं, स्पर्धकाईला सांगितलं की जो माणूस म्हणे या अंधाराच्या खोलीतलं ते गदं निवडून आणन, बाहेर आणन, त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस म्हणे टाकले साहेब. आता लोक जाईन लाता खाऊन चालले या अंधाराच्या खोलीतून, एकाने गेले का लाता खाय आणि बाहेर ये. पण एक माणूस भल्ला हुशार होता त्याच्यातला, त्या गावातला माणूस. जसे आज विद्वान बसल्या या कार्यक्रमात सगळे, तसाच हुशार होता तो गेला जिथं ते खोली होती, त्या खोली तो अंदर नाही गेला, तो दाठ्यात उभा राहिला. हो, दरवाजा घेतला बंद करून, थोडंसं कवाड उघडं ठेवलं, साखळी काही लावली नाही. त्याला माहीत होतं गदं बाहेर येणार आहे 100%, गदच बाहेर करायचं होतं ना आपल्याला. हो, अंदर जाते तर लाता खाची पै. येणं चराड नेलं, सरक फासा टाकला दाठ्याले आणि एक दोराचा शेंडा घेतला हातात आणि हा म्हणते अच्छे दिन. अंदर गदं होतं, ते गदं म्हणे आएंगे. हा म्हणे अच्छे दिन, गदं म्हणे आएंगे. हा समोर चालला आणि गदं याच्या मागं चाललं. म्हणून म्हणतो या कार्यक्रमात हुशार लोक आहे. मला काय म्हणायचं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, पण या देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे साहेब, घोडमारे साहेब. लोकसभा जेव्हा निवडणुका पार पडल्या, लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर फडणवीस साहेबांच्या डोळ्यात अश्रू आले पत्रकार परिषदेमध्ये. हो, तुम्ही म्हणाल की तू एवढा का बरं बोलून राहिला, अटॅक कोण करून राहिला. फडणवीस साहेबांना, मोदी साहेबांना माया काही वावराचा धुरा कोरला नाही, माया काही वैयक्तिक त्याच्याशी भांडणं आहे नाही. 2014 मायाच वडिलांनी मतदान केलं होतं अण्णा हजारेचं आंदोलन पाहून. म्हणजे ते अण्णा हजारेनं लोकपालाचं आंदोलन केलं होतं, आता कुठे लपले माहीत नाही मला. ते जेव्हा जेव्हा केजरीवालांना अटक होते तेव्हाच ते बाहेर येतात बाईट द्यासाठी फक्त. आणि मगाशी रोजगाराचा उल्लेख केला. केदार साहेबांनी सांगितलं की लोकसभेच्या काळामध्ये सकाळी TV लावली का त्याच्याच न्यूज दिसायच्या. येईनं स्वातंत्र्य लढ्यात जर भाग घेतला असता टकले सर, तर येईले आता 15 ऑगस्टले कॉलर ट्यून टाकायची गरज पडली नसती. ह्या देशामध्ये सगळ्याचे रोजगार जाऊ शकतात डोंगरे साहेब, ह्या देशामध्ये सगळे बेरोजगार होऊ शकतात. आता 17 ऑक्टोबरला बेरोजगार दिवस झाला. मोठ्या उत्साहाने या देशातल्या तरुणांनी मोदी साहेबांचा वाढदिवस म्हणून, बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. ह्या देशामध्ये सगळ्यांचे रोजगार जाऊ शकतात. फक्त मोदी साहेबांचा कपडे शिवणारा, मोदी साहेबांचा फोटोग्राफर आणि त्याचं सोशल मीडिया हँडल करणारा, याचे रोजगार कधीच जाऊ शकत नाही. फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले लोकसभा निवडणुका झाल्यानंतर.
पण फडणवीस साहेबापर्यंत जर हा व्हिडिओ गेला, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो, हा व्हिडिओ एका शेतकऱ्याचा फडणवीस साहेबापर्यंत जर गेला तर फडणवीस साहेबाच्या कोटचे दोन्ही मोठे मोठे खिसे आहे. सुरुवातीला त्यांनी 6 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एका 3 जिल्हे एका खिशात 3 जिल्हे एका खिशात टाकले होते. फडणवीस साहेबांनी लोकसभा निवडणुका संपल्यानंतर पराभवानंतर पत्रकार परिषद घेतली आणि फडणवीस साहेबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. फडणवीस साहेब त्या पत्रकार परिषदेमध्ये रडताना म्हणतात की आमच्या लोकसभेमध्ये आमच्या सीटा पडल्या, या लोकशाहीच्या खांबाला धक्का लागला, आमचा पराभव झाला म्हणून मी भावनिक झालो आहे, मला अत्यंत दुःख झालं. फडणवीस साहेबांचे वाक्य आहे. माझा फडणवीस साहेबांना प्रश्न आहे की फडणवीस साहेब, तुमच्या डोळ्यामध्ये तेव्हा अश्रू आले असते जेव्हा मणिपूरमधली एखादी महिला भर रस्त्यामध्ये नग्न करून तिला फिरवल्या गेलं आणि हजारो लोकांच्या टोळ्या तिच्या मागे बलात्कार करण्यासाठी धावत होत्या, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असते ना फडणवीस साहेब, तर नक्की हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहिला असता. फडणवीस साहेब, गेल्या 7 ते 8 महिन्यापासून अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोली तालुक्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी दुधाचे भाव वाढवण्यासाठी आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठांनी सांगितलं की शेतकऱ्याला 1 लिटर मागे 41 रुपयाचा खर्च येते, पण महाराष्ट्राचं सरकार दूध उत्पादकाला प्रत्येक लिटर मागे 25 ते 30 रुपयांचा भाव देते. गेल्या 5 महिन्यामध्ये या महाराष्ट्रातल्या 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काकू, फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये तेव्हा अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र फडणवीस साहेबांच्या मागे उभा राहिला असता. लक्षात ठेवा. जेव्हा या महाराष्ट्रातले, या नागपूरमधला एक शेतकरी बाप आपल्या मुलीला पेपरसाठी, तलाठी भरतीच्या पेपरसाठी घेऊन संभाजीनगरला जातो आणि जे मुलगी 5-5 वर्ष अभ्यास करते, ज्या मुलीचा बाप 300 रुपये रोजानं खंतीवर जातो, 300 रुपये रोजा गोळा करून जो बाप महिन्याचे 6000 रुपये आपल्या मुलीला रूम करून पाठवतो, जी मुलगी 12-12 तास लायब्ररीमध्ये अभ्यास करते, आपल्या बापाला जास्त खर्च लागला पाहिजे नाही म्हणून जी मुलगी 1 टाईमची मेस लावून 1 टाईम उपाशी राहते साहेब, त्या मुलीच्या तलाठी पेपरची फी तुम्ही 400 रुपयावरून 1000 रुपये नेत असाल. आणि 1000 रुपये नेल्यानंतर सुद्धा जेव्हा एक पत्रकार फडणवीस साहेबांना प्रश्न विचारतो की साहेब, तुम्ही तलाठी भरती पेपरची फी का बरं वाढवली, 400 रुपये जी फी होती ती 1000 रुपये का बरं केली, तेव्हा फडणवीस साहेब उत्तर असं देतात, त्या एका वाक्यावर या महाराष्ट्रामध्ये आंदोलनं पेटायला पाहिजे होती. लक्षात ठेवा. एवढं बससलुकीचं उत्तर ते फडणवीस साहेबांनी दिलं. फडणवीस साहेब म्हणतात, आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांच्या परीक्षेची फी 400 रुपयावरून 1000 रुपये याच्यासाठी नेली की ही मुलं सिरियसली पेपर देत नाही, सिरियसली अभ्यास करत नाही. माझा प्रश्न आहे फडणवीस साहेबांना की फडणवीस साहेब, जेव्हा आमची मुलं, तुम्ही म्हणता की ही मुलं सिरियसली अभ्यास करत नाही, तर 10-10 वर्ष अभ्यास करून स्वप्नील लोणकर नावाचा एक विद्यार्थी PSIची परीक्षा पास होतो. PSIची परीक्षा पास झाल्यानंतर त्याला नियुक्ती भेटत नाही म्हणून तो विद्यार्थी आत्महत्या करतो. अरे तुम्ही पोलीस भरतीचे 17,000 फॉर्म काढता, 17.5 लाख फॉर्म त्या परीक्षेसाठी 17,000 जागेसाठी येतात. या देशाची बेरोजगारी बघा. महाराष्ट्रात रोजगार मेळावे घेता आणि परदेशात गुजरातला सगळे रोजगार पडवता, लाज वाटत नाही यांना. आता तुमच्या नागपूरमधले गोरेगाव रेस्क्यू सेंटरमधले 15 वाघ गुजराती झाले. आता 15 वाघ नेले. IPL जर पाहत असाल तर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे गुजरातचाच करून टाकला. घेणं ना देणं फुकटचं कंदील लावून येणं म्हणते. माझा प्रश्न आहे फडणवीस साहेबांना, जर शेतकऱ्यांची पोरं सिरियसली अभ्यास करत नसेल, एका पत्रकाराने प्रश्न विचारला, फडणवीस साहेब स्वतः प्रश्न विचारला फडणवीस साहेबांनी की शेतकऱ्यांची पोरं अभ्यास करताना सिरियसली अभ्यास करत नाही. बरं, आता पेपर फुटी जेव्हा झाली, एवढा अभ्यास करूनही पेपर फुटी होते. पेपर फुटी झाल्यानंतर
हे लोक म्हणतात SIT कोणावर टाकली जाते? जरांगे पाटलावर SIT. आंदोलन करणाऱ्या लोकांवर SIT. बदलापूरचं प्रकरण झालं साहेब. बदलापूरचं प्रकरण झाल्यानंतर 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. लाडक्या बहिणींनो ऐका, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. आता 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर त्या शाळेचा ट्रस्टी जो आहे तुषार आपटे, जो भाजपचा नेता आहे, त्यांची चौकशी होत नाही. बरं, जे आरोपी सापडतात त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी, आणि ज्यांनी त्या बदलापूर प्रकरणाच्या विरोधात आंदोलन केलं टकले सर, त्यांना 14 दिवसाची कोठडी. माझा प्रश्न असा आहे फडणवीस साहेबांना, जर आमची पोरं सिरियसली पेपर देत नाही तर मग पेपर फुटी कशी काय झाली? महायुतीचा पेपर कसा काय लीक झाला? 24 लाख डॉक्टरांचं भविष्य असणाऱ्या नीट परीक्षेचा घोटाळा कसा काय झाला? तलाठी भरती पेपर घोटाळा कसा काय झाला? आरोग्य भरतीचा घोटाळा कसा काय झाला? फडणवीस साहेबांना या प्रश्नाचं उत्तर द्या, लक्षात ठेवा. आणि हे लोक पत्रकार परिषदेत अश्रू गाळतात. जर तुम्हाला खरंच अश्रू गाळायचे असते तर टकले सर, तुमच्याच नाशिक जिल्ह्यातल्या एका मालेगाव तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोदी साहेबांना पत्र लिहिलं. मोदी साहेबांना पत्र लिहून त्या पत्रामध्ये सांगितलं की साहेब, तुम्ही 10 लाख रुपयाचा सूट घालता, 3 लाख रुपयाचा चष्मा घालता. एका DSPनं तुम्हाला चष्मा घालून शेकहँड केली तर त्याला डायरेक्ट सस्पेंड करून टाकता. मोदी साहेब, आमच्या सोयाबीनचे भाव तुम्ही केव्हा वाढवणार आहात? आमच्या सोयाबीनचे भाव तुम्ही केव्हा वाढवणार आहात? त्या शेतकऱ्यांना मोदी साहेबांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या आणि आपल्या वावरातल्या तळामध्ये त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. फक्त 25,000 रुपयाच्या कर्जापायी. ही या देशाची, या महाराष्ट्राची परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. आणि फडणवीस साहेब इकडे अश्रू काढतात, अरे तिजारती पहलू निकाल लेता है, मैं कुछ कहूँ तो वो तराजू निकाल लेता है, मैं इसलिए भी उसके फन के कदर करता हूँ, वो झूठ बोल के भी आंसू निकाल लेता है. आपण सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे मी उमेदवार बनलो. आपल्या देशात जे चालू आहे त्याचं ज्वलंत उदाहरण आपण नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलेलं आहे. एका महिलेच्या नामांकन कशा प्रकारे रद्द करण्यात आलं आणि लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीच्या ज्वलंत उदाहरण आपण बघितलं, आणि त्यामधून आपण सर्वांनी लोकशाही निवडली आणि आज खासदार म्हणून आपल्या समक्ष उभा आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ज्या प्रकारे लोकशाहीबद्दल आपल्या सर्वांना वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आणखी मार्गदर्शन करणार आहे. पण आपणनी लोकसभेमध्ये हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीला निवडून दिलं, त्याबद्दल आपल्याचे हात जोडून आभार मानतो. मला उद्धव साहेब आलेले आमचे महाविकास आघाडीचे नेते, त्यांना घेऊन कळमेश्वरला जायचे आहे रेडिशन ऑर्डरमधून, म्हणून मी आपली रजा घेतो. पुन्हा कधीतरी निरंजन टकले साहेबांच्या सोबत आम्हाला मंच साझा करता येईल आणि त्यांना पूर्ण वेळ ऐकता येईल. गोविंदजीच्या आम्ही ऐकलं, मला वाटतं तेही पूर्ण बोलले नाही आमच्या घाईमुळे, करिता मी माफी मागतो. आपण सर्वांनी ऐकावा आणि याच्यानंतर यांच्या ऐकून आपल्या वार्डात, आपल्या घरी, आपल्या एरियामध्ये, आपल्या नातेवाईकाला सर्वांना सांगावं की कशा प्रकारे ही भारतीय जनता पार्टी आपल्या देशाच्या वाटोळं करत आहे. आपण आम्हाला लोकसभेमध्ये पाठवलेलं आहे, आपला विरोधक म्हणून आम्ही आमची भूमिका पूर्णपणे आपली वटवत आहे. त्याचं कारण म्हणजे 10 वर्षामध्ये कधी एकही JPC लागली नाही, पण पहिल्याच लोकसभेच्या सत्रामध्ये आम्ही JPC लावून घेतलेली आहे आणि आपल्या विरोधकांची ताकद त्यांना दाखवून दिलेली आहे. आणि ज्या पंतप्रधानाने 10 वर्षामध्ये कधी संविधानाला डोक्याला लावलं नाही, त्या 3ऱ्या शपथविधीच्या अगोदर त्यांनी संविधान डोक्याला लावलं. ही ताकद आपण दिलेली आहे आम्हाला. म्हणून लोकशाहीची ताकद ही खूप मोठी ताकद आहे. भारताचे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेला आहे तो सर्वश्रेष्ठ आहे, हे आपण लोकांनी दाखवून दिलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आपण जी व्यवस्था आज जी भोगत आहोत त्याला, ह्या परिस्थितीला, सामाजिक राजकीय परिस्थितीला कमीत कमी 700 वर्षाचा काळ लोटला आहे असं मला जाणवतं आहे. जेव्हा बाबर आपल्या देशावर आक्रमण करतो 1526ला आणि मोगल साम्राज्य सुरू होते,
तिथून ही सर्व व्यवस्था एवढ्या मोठ्या ताकदीने आपल्या भारतावर राज्य करते. कारण की त्याच्या आधी आपण जेव्हा अभ्यास करतो, फायान जेव्हा तिसऱ्या शताब्दीमध्ये आला, त्यांनी पुस्तकं लिहिली, भारताची व्यवस्था मांडली, तिथे कधीही जातीवाद जाणवला नाही किंवा आर्थिक विषमता जाणवली नाही. त्याच्यानंतर 6व्या शताब्दीमध्ये आला ह्युएन त्सांग, आपण सगळे वाचक आहात. ह्युएन त्सांग जेव्हा 6व्या शतकामध्ये आला तेव्हाही आपली भारताची सामाजिक व्यवस्था, वर्णव्यवस्था अशी कधी दिसली नाही. मग ह्या अनुषंगाने काय झालं की आपण जेव्हा हा विचार मांडत असतो, आम्ही भारताचे लोक आणि दिशा आणि दशा, आपली दशा का बरं झाली अशी, आपण एवढे मागासले का बरं झालो, आपली आर्थिक व्यवस्था का बरं मजबूत झाली नाही, त्याचं मूळ कारण आहे म्हणजे आपली जनसंख्येचं भारताच्या राज्यकर्त्यांनी, ब्युरोक्रॅट्स लोकांनी उपयोग करून घेतला नाही. आपली एवढी चांगली लोकसंख्या आहे, आपली लोकसंख्या स्किलफुल नाही आहे. आपल्या भारताच्या लोकाला काम दिलं गेलं नाही आहे. आपला युवक 10वी पास झाला की तो पाणठेलावर जाते, खर्रा खाते आणि वेगवेगळे उद्योग सुरू करते. जर त्याला काम दिलं असतं, त्याला रोजगार दिला असता, मॅन्युफॅक्चरिंग स्किल दिले असते, तर आज हा युवक चांगल्या प्रमाणात काम केलं असतं. आपण पाहिलं ITI बंद केले. आपली दिशा का बरं खराब झाली, आपली दशा का बरं खराब झाली. आपल्या लोकांना आर्थिक स्वावलंब नाही आहे. आपण गरीब अजून गरीब का बरं होत आहे, कारण की आपल्याला रोजगार मिळत नाही आहे, आपलं स्किलफुल एज्युकेशन मिळत नाही आहे. आपल्या मराठी मीडियमच्या शाळा बंद होत आहेत. आपला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 6 आणि 5 विद्यार्थी दर्शवून हा शाळा बंद पडते. आपला मुलगा 10-10 किलोमीटरमध्ये थोड्या काही दिवसांनी पायी जाणार आहे. ही काही जी दुर्दैवी दशा होत आहे याच्याबद्दल राज्यकर्त्याचं लक्ष नाही आहे. जोपर्यंत त्या गोष्टीचा विचार केला जाणार नाही, आपल्या गव्हर्नमेंट ITI मजबूत केल्या जाणार नाही, जिल्हा परिषदच्या पंचायत समिती शाळा मजबूत केल्या जाणार नाही, शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाही. जर शेतकऱ्याला त्याच्या हमी भावाचं मालाचं बरोबर मूल्य दिलं, त्याला कोणत्याही प्रकारची गरज नाही, तो सगळ्यात जास्त कष्टकरी व्यक्ती आहे. ती शेतकऱ्याची माऊली दिवस रात्र आपल्या वावरात काम करते, शेतीत काम करते, तिला कोणत्याही लडकी बनीची गरज नाही. तुम्ही फक्त आमच्या शेतमालाला भाव द्या. आपल्याजवळ माल येते तेव्हा तो 4 रुपये किलो टमाटर, 5 किलो टमाटरच्या हिशोबाने घेतात हे लोक. काय करणार शेतकरी. आपण पाहिलं लसणाचे भाव बिलकुल 300-400 रुपये किलो आहे, पण शेतकऱ्याजवळ जेव्हा माल घ्यायला जातो तो दलाल तो 20 आणि 30 रुपयानं घेतो. ह्या अनुषंगाने जी काही दरी निर्माण झाली आहे दलालांची, ह्या देशाला पोखरत आहे. म्हणून ह्या देशाला आपण सर्व अभ्यास करतो. आपण पाहिलं की सरदार वल्लभभाई पटेलांनी खूप चांगलं काम केलं, पण सगळ्यात चांगले काम केलं तर सरदार वल्लभभाई पटेलांनी RSSवर संपूर्ण बंदी आणली होती. जोपर्यंत ही बंदी अजून इकडे लागणार नाही तोपर्यंत हे लोक आपल्या असं छळणार आहेत, हे आपलं असं रक्त पिणार आहे, आपल्याला कधी सुखद जगू देणार नाही. म्हणून या खूप हुशार अशा मंचकावर मी काही जास्त वेळ घेणार नाही, कारण की बरेचसे वक्त बोलणार आहे. आता हल्ली ही आपल्यावर वेळ आलेली आहे ना, म्हणजे बायोलॉजिकल, नॉन बायोलॉजिकल असे एकमेकाचे उल्लेख करायला लागतात. कारण आपल्या पंतप्रधानांनीच सांगितलं की मी नॉन बायोलॉजिकल आहे. त्यामुळे आत्ता परवा जो त्यांचा काय लोकांनी वाढदिवस म्हणून साजरा केला, खरं तर तो डाउनलोड केल्याचा दिवस आहे. कारण तो जन्म नाहीच आहे असं त्यांनीच सांगितलं, त्यांना डाउनलोड करून घेतलं त्या दिवशी. आणि नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे त्यांना काय ते नेहमी सांगतात की 56 इंचाची छाती आहे पण हृदय नाही आहे. नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे आपल्याला बायोलॉजिकल लोकांना त्रास होतो, आनंद होतो, हसू येतं, रडू येतं, संघर्ष करावे लागतात. नॉन बायोलॉजिकलला या काही प्रकारच नसतात. त्याच्यामुळे त्यांचं भागतं या सगळ्या याच्यात. आणि आज हा विषय आपण घेतलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण संविधानाच्या प्रास्ताविकेचं, उद्देशिकेचं वाचन या ठिकाणी केलं. आणि हे जे शब्द आहेत, आम्ही भारताचे लोक, म्हणजे या पहिल्या 3 शब्दांनी आपल्याला इतकी एम्पॉवरमेंट दिली. म्हणजे तोपर्यंत आपण काय होतो, तोपर्यंत आपण वेगवेगळ्या गटसमूहांमध्ये विखुरलेलो होतो. जात असेल, धर्म असेल, पंथ असेल, लिंग असेल, गरिबी असेल, श्रीमंती असेल, प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने विभागलेलो होतो. या संविधानाच्या पहिल्या शब्दाने आपल्याला आम्ही असं म्हटलं. या संविधानाच्या दुसऱ्या शब्दाने आपल्याला देश दिला, भारताचे लोक.
आम्ही हिंदू धर्माचे, आम्ही मुस्लिम धर्माचे, आम्ही बौद्ध धर्माचे, आम्ही ख्रिश्चन धर्माचे असं नाही, आम्ही भारताचे, हे दुसऱ्या शब्दाने आपल्याला दिलं. आणि ही जी एम्पॉवरमेंट देणारी संविधान आहे, म्हणजे जगामधलं हे पहिलं संविधान की जे जेंडर न्यूट्रल आहे, जे रेस न्यूट्रल आहे. की हे, आणि हे मुद्दाम सांगायचंही सुद्धा कारण असं आहे की अमेरिकेमध्ये किंवा मॅग्ना कार्टा 850 वर्षापूर्वी ब्रिटनमध्ये लोकशाही जेव्हा जन्माला आली, त्याही देशामध्ये किंवा अमेरिकेसारख्या 250-300 वर्ष लोकशाही झालेल्या देशात सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. आफ्रिकन अमेरिकन काळ्या वर्णाचे जे लोक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. आज तागायत अमेरिकेची राष्ट्रपती महिला होऊ शकलेली नाही. आत्ता पहिल्यांदा कदाचित ती म्हणजे शक्यता आहे. कमला हॅरिस. भारताच्या संविधानाने पहिल्या दिवसापासून या देशातल्या सर्वच्या सर्व जणांना या देशाचं नागरिक म्हटलं. या देशाची संविधान हे या देशातल्या प्रत्येक मनुष्यासाठी समान आहे. त्यात कुठलाही भेद नाही, लिंगाचा भेद नाही, वर्णाचा भेद नाही, रंगाचा भेद नाही, काहीही नाही. आणि अशीच भारताची पहिली मतदार यादी बनली. म्हणजे मुद्दाम ही गोष्ट सांगायला पाहिजे, कारण की बऱ्याच जणांना संविधान सभेचे वृत्तांत खूप जणांनी वाचलेत. पण हे ज्या वेळेला होत होतं त्याच्या आधी एक गोष्ट बनवायला सुरुवात झालेली होती. आणि म्हणजे मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा माझ्या घरामध्ये देवघर बिवघर काय भानगड नाही आहे, मी त्या भानगडी पाळत नाही. पण माझ्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आणि महात्मा गांधी हे 3 तस्विरी माझ्या घरामध्ये आहे आणि तेच माझ्यासाठी देवासारखे आहेत. हे सांगायचं कारण असं, 25 ऑगस्ट 1947ला पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे ते चेअरमन होते. आणि त्यांना सांगितलं की भारताची पहिली मतदार यादी तयार करायची आहे सार्वत्रिक निवडणुकांसाठी. आणि ती 21 वर्षाचं प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल सर्टिफिकेट या 2 निकषांवर बनवायचे. आज मुलांना मतदार यादीमध्ये नाव घालणं म्हणजे काय त्यांना लागतं की एक जन्माचा दाखला पाहिजे आणि रहिवासी दाखला पाहिजे, जायचं नाव नोंदवायचं. पण हे या मतदार यादीला जेव्हा जन्म दिला जात होता, भारताची पहिली निवडणूक 1937 साली इंग्रजांनी घेतली होती, प्रॉव्हिन्शियल इलेक्शन्स, ज्याला प्रांतिक निवडणुका आपण म्हणतो. आणि प्रांतिक निवडणुकांची मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती की कोण मतदार असेल याचे निकष होते. म्हणजे पदवीधर, इन्कम टॅक्स पेयर आणि प्रॉपर्टी ओनर या 3 कॅटेगरीतले पुरुष आणि या 3 कॅटेगरीतल्या पुरुषांच्या आया, बायका आणि मुली एवढेच मतदार. आणि ब्रिटिश इंडियाची जी मतदार यादी बनली, भारत, पाकिस्तान, बांगलादेश याची मतदार यादी बनली 2,80,00,000 मतदारांची. आणि 47ला नेहरू म्हणतायत की 180 दिवसाचं डोमिसाईल आणि 21 वर्षाचा प्रौढ या 2च निकषांवर बनवायची. कल्पनाच नाही की किती जण असतील, कारण एकही संस्थान विलीन झालेलं नाही. आणि त्यावेळेला प्रशासकीय यंत्रणा ही इंग्रजांनी निर्माण केलेली होती. संस्थान जरी विलीन झालेलं नसेल तरी सर्व प्रशासकीय यंत्रणेला पत्र पाठवली गेली की अशा 2 निकषांवर मतदार यादी बनवायची आहे. संभाव्य अडचणी काय येतील हे आम्हाला आधी कळवा. आणि त्यात नेहरूंचं ते वाक्य होतं की या देशाची उभारणी इन्स्टिट्यूशनली आणि कॉन्स्टिट्युशनली करायची आहे, संस्थात्मक आणि संविधानात्मक. आणि आज संविधान अस्तित्वात नाही आहे आणि संस्थाही नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही मतदार यादी बनवायला सुरुवात करायची आहे. BN रावांची नेमणूक केली गेली सेक्रेटरी इलेक्शन्स या पदावर तात्पुरती. आणि कालपर्यंत अडथळे आणणारी नोकरशाही ही आज अचानक सहकार्य करायला लागेल अशा भ्रमात राहू नका. त्यामुळे आधीच संभाव्य अडचणी काय आहेत विचारून घ्या. आणि खोटं वाटेल आज, म्हणजे मी कोविडच्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या 1600 फाईल आर्काईव्ह केलेल्या या विकत आणल्या होत्या. आणि त्या सगळ्या 2 वर्षामध्ये तेच वाचणं चालू होतं, नोट्स काढणं. आता त्याच्यावरती पुस्तकही लिहिणार आहे. पण महत्त्वाचा भाग त्यातला हा आहे की देशभरामधून 7,92,000 पत्रं आली. नागरिकांनी पाठवली, लोकांनी पाठवली, संघटनांनी पाठवली, राजकीय पक्षांनी पाठवली. आणि त्यांनी त्यांचे प्रश्न, त्यांच्या सूचना हे त्यामध्ये ते करत होते. या आलेल्या प्रत्येक पत्राला जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर पाठवलं गेलं.
जास्तीत जास्त 14व्या. विचार करा, कम्प्युटर नव्हते तेव्हा, टाईपरायटरसुद्धा इतके नव्हते. आणि ही जी कोअर ग्रुप बनवला गेला, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि BN राव या 4 जणांचा एक कोअर ग्रुप बनवला गेला. आणि ते आलेल्या पत्रांवरून दर आठवड्याला त्यांची बैठक व्हायची, त्याच्यात चर्चा व्हायची, धोरणात्मक निर्णय. उदाहरणार्थ, मुंबई हा प्रांत होता आणि मुंबई प्रांताच्या रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं की 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं, कारण देशाची साक्षरता होती 10%. साक्षरांकडे सुद्धा जन्माचे दाखले नव्हते, कारण डिलिव्हरीज या हॉस्पिटल्समध्ये नाही, घरीच व्हायच्या. तर जन्माचे दाखले नाहीत, अशा परिस्थितीत वय कसं ठरवायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, तृतीयपंथीयांचं काय करायचं. आणि तिसरा प्रश्न त्यांनी विचारला की मुंबईमध्ये जे पेव्हमेंट ड्वेलर्स आहेत, जे झोपडपट्टीत आपल्या फुटपाथवर राहतात, चाळींच्या जिन्याखाली राहतात, चाळींच्या गॅलरीत राहतात, हॉटेलांमध्ये नोकरी करतात आणि तिथंच राहतात, अशांचं काय करायचं. त्यावेळेला यांची बैठक झाली आणि बैठकीचा निर्णय कळवला गेला की आपला मतदार यादीचा निकष हा जेंडर स्पेसिफिक नाही. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. 47 सालचं आपल्या देशातलं हे नेतृत्वाची जोडी पंडित नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर हे सांगत होते की हो, तृतीयपंथीसुद्धा या देशातले मतदार असतील. हे त्या दिवशीचा ही गोष्ट. 21 वर्षाच्या वरून जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं ठरवलं गेलं की गावागावात वस्तीमध्ये दवंड्या पिटवायच्या आणि दवंड्या पिटवून लोकांना सांगायचं की अशी मतदार यादी बनवायची आहे, तर तुमचं वय कसं निश्चित करता येईल हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्यावरती राजेंद्र प्रसादांनी विचारलं की हे करता येईल का. त्याला पंडित नेहरूंनी सांगितलं की हे करावं लागेल, कारण या देशातल्या 99% लोकांनी लोकशाही नावाचा फक्त शब्द ऐकला आहे. ज्या वेळेला प्रशासनाचा माणूस त्यात गोरगरीब दरिद्री मागास माणसाच्या झोपडीच्या दारात जाऊन त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, तेव्हा त्यातलं वाक्य त्यांचं असं आहे, डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपडीच्या दारात जन्माला येतील आणि लोकशाहीबद्दलच्या आकांक्षा जन्म घेतील की अरे, लोकशाही अशी असते जिथं मी सरकारला सांगतो आणि त्याप्रमाणे सरकार काम करतं. महिलांची मतदार यादीमधली ओळख 37 साली ही निरंजनची पत्नी, निरंजनची आई, निरंजनची मुलगी आणि निरंजन हयात तोपर्यंत ती मतदार, अशी परिस्थिती होती. मध्य भारतातल्या बायकांनी त्यांचं नाव नोंदवायला नकार दिला. त्यांनी सांगितलं की आमच्या नवऱ्याला आमचं नाव माहिती आहे, ते पुरेसं आहे, सरकारी अधिकाऱ्याला ते माहीत असायची काही गरज नाही. आणि मग जनजागृतीच्या मोहिमा राबवल्या गेल्या आणि त्याच्यातून सांगितलं गेलं की याच्याबरोबर तुमचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होणार आहेत आणि ते पती नसताना सुद्धा शाबूत राहावे म्हणून तुमचं नाव हवं. आणि मग जवळजवळ 1.5 कोटी महिलांनी नावं नोंदवली. एका रिफॉर्म कमिशनरने असं विचारलं की मतदारसंघाच्या ब्लॉकमध्ये घरांचे नंबर कुठल्या दिशेने कुठल्या दिशेकडे द्यायचे, पूर्वेकडून पश्चिमेकडे का उत्तरेकडून दक्षिणेकडे. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर देऊन सांगितलं की घरांचे नंबर्स हे नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट या दिशांनी द्या, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. तेव्हा हा चर्चा झाली की असं का करायचं. तर त्यांनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशेला राहतो, उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो आणि पूर्वग्रह दूषित अधिकाऱ्यांनी यांना मतदार यादीतून वगळू नये म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या की ती मतदार यादी सर्वसमावेशक होईल. हे आपल्या देशाचं नेतृत्व होतं आणि या देशाच्या हे पहिलं संविधान त्याच्यातून नंतर बनलं, कारण या आलेल्या फीडबॅकवरती पुढच्या चर्चा घडत होत्या. हे जगातलं पहिलं संविधान जे या देशातल्या लोकांनी या देशातल्या लोकांना अर्पण केलं. हे कुठल्या धर्माला अर्पण केलं नाही, कुठल्या देवाला अर्पण केलं नाही, कुठल्या जिजसला अर्पण केलं नाही आणि पैगंबराला अर्पण केलं नाही. हे आपल्या नागरिकांनी बनवलं, आपल्या नागरिकांनाच अर्पण केलं. असं एकमेव जेंडर आणि रेस न्यूट्रल असलेलं हे माझं संविधान. आणि या संविधानाची आत्ता काय दशा आणि दिशा केली जाते आहे हे आपल्याला म्हणून बघायला लागणार आहे. या सगळ्या काळामध्ये काय काय घडतं आहे आपण पाहतो. म्हणजे हा विकास आता कसा असह्य झाला आहे.
गुजरातच्या निवडणुकांमध्ये एक घोषणा खूप गाजली होती, विकास गांडो थयोचे, म्हणजे गुजरातीत ज्याला विकास वेडा झाला आहे. आत्ता नुकतं ऑलिम्पिक्स झालं आणि झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये आपण सगळ्यांनी बघितलं विनेश फोगाटबरोबर काय प्रकार घडला. म्हणजे सिल्वर मेडलला ती क्वालिफाय ऑलरेडी झाली होती, फायनलला पोहोचलेली होती. 12 तासामध्ये तिचं वजन 2 किलो 670 ग्रॅमनी वाढलं. न्यूट्रिशनिस्ट होता, तिचे कोच होते, फिटनेस एक्सपर्ट्स तिथं होते, सगळे होते. पण 12 तासात 2 किलो 670 ग्रॅम वाढलं. त्या मुलींनी रात्रभर मेहनत करून 2 किलो 570 ग्रॅम कमी केलं एका रात्रीत. 100 ग्रॅम वजन ज्या वेळेला जास्त होतं त्यावेळेला खरं तर भारताच्या ऑलिम्पिक टीमनी तिला त्या फायनलसाठी पाठवायलाच नको होतं. त्यांनी सांगायचं होतं की ती फिट नाही आहे, अनफिट आहे, खेळू शकणार नाही फायनल, सिल्वर मेडल तरी घेऊन ती घरी आली असती. पण तरीही तिला पाठवलं कारण ती डिस्क्वालिफाय व्हायला हवी होती. आणि का डिस्क्वालिफाय व्हायला हवी होती? कारण या माणसाला, या नॉन बायोलॉजिकल माणसाला 15 ऑगस्टला तिचं तोंड बघावं लागलं असतं लाल किल्ल्यावर. आणि तिच्या नजरेला नजर मिळवण्याची याची हिंमत झाली नसती नॉन बायोलॉजिकल 56 इंचची. की ज्या मुलीला रस्त्यावर फरफटवलं, जिचे कपडे फाडले, पायांनी लाथांनी तुडवलं, त्या मुलीनी या देशासाठी सन्मान आणलेला आहे. ही तिचं नजरेला कशी नजर मिळवली असती. आणि तिथं ती जर त्यांना काही म्हटली असती तर हा काय यांनी काय केलं असतं. हा अपमानाचा क्षण येऊ नये म्हणून तिला पराभूत केलं नाही आहे नुसतं. म्हणजे हा फक्त विनेश फोगाटला वरती झालेला अन्याय नाही, हा देशाशी केलेला देशद्रोह आहे. कारण मेडल देशाला मिळणार होतं, या देशाच्या नावाने मेडल मिळणार होतं. आणि हा बोलतो आपल्याला देशप्रेमाबद्दल, हा स्वाभिमान सांगणार, हा देशाभिमान सांगणार. म्हणजे इतका बिंडोक पंतप्रधान आपण आजपर्यंत पाहिलेलं नाही. खरं तर कोविडच्या काळामध्ये काय, म्हणजे अगदी सुरुवातीपासून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा हे संविधान सांगतं. संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्यामध्ये सांगितलंय की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं हे कर्तव्य आहे. हा 2014ला पंतप्रधान झाला. बँगलोरमध्ये नॅशनल सायन्स कॉन्फरन्स होती आणि तिथं यांनी भाषण केलं, गणपती प्लास्टिक सर्जरी असते म्हणे. म्हणजे बिंडोक गणपती ही ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे, पूर्णपणे वेगळं ऑर्गन लावला आहे, प्लास्टिक सर्जरी म्हणे. पण वरूनच जेव्हा वेडेपणा सुरू होतो तेव्हा खाली तर चढाओढ लागते ना. मग खाली सुरू झाले, गाईच्या गोमूत्रात सोनं असतं, शेणातून युरेनियम जात नाही, सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. म्हणजे झोडून काढलं पाहिजे यांना. कोविडच्या काळामध्ये महामारी आलेली, जगभर लोक मरतायत, हा आपल्याला सांगतो टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे बंद करा, याच्याने कोविड दूर होणार होता. हे सगळं थोतांड करून ठेवलेलं आहे. आज हे जे सगळा प्रकार, मागच्या वेळेला मी यवतमाळला आलो होतो, आपल्या महाराष्ट्रातली मुलं कावड यात्रेचे होर्डिंग लागलेले. अरे ही संपूर्ण उत्तर भारताची असलेली संस्कृती ही इथं आणायची, लादायची, इथं नाही आहे ना हा प्रकार. आणि त्या निमित्ताने प्रत्येक वेळेला या देशामधल्या जाती जातीत, धर्माधर्मामध्ये विद्वेष निर्माण करायचा, द्वेष निर्माण करायचा, हे झालं प्रत्येक वेळेला गेली 10 वर्ष करतायत. या निवडणुकांच्या आधी ते राम मंदिर अयोध्येतला प्रकार होता. आमच्याकडे ते येडे होर्डिंग बिल्डिंग लावून गाडीवरती फिरत होते अक्षदा वाटाला. माझ्या बिल्डिंगमध्ये पण बराच भक्त संप्रदाय राहतो. तर मी खाली गेलो आणि मी गेट लावून घेतलं, म्हटलं आतमध्ये यायचं नाही कोणी. तर म्हणे का बरं? तर म्हटलं हे बोर्डावर लिहिलं, हे काय लिहिलं आहे? तर म्हणे अक्षदा वाटप. म्हटलं काय असतं अक्षदा? तर म्हणे हे तांदूळ. तर म्हटलं अरे याला अक्षता म्हणतात, तू अक्षदा लिहिलं आहे, तर तू जे लिहिलं आहे ते घेऊन ये. तुला काय म्हणतात हे पण माहीत नाही आणि तू चालला गावागावामध्ये गावभर भटकाला वाटत लोकांना. मग म्हणे हे झेंडे घ्या, बिल्डिंगमध्ये कोणाला लावायचे असतील तर त्यांना लावू द्या. तर म्हटलं कुठले झेंडे ते? तर म्हणे भगवे. म्हटलं कोणाचे? म्हणे रामाचे. म्हटलं मग रावणाचा कुठल्या रंगाचा होता? म्हणजे क्षत्रिय रामाचा भगवान, ब्राह्मण असलेल्या रावणाचा कुठला? तर म्हणे हा भगवाच होता. म्हटलं पांडवांचा कुठला होता? म्हणे भगवा. म्हटलं कौरवांचा? म्हणे भगवा. म्हटलं अरे आपापसात लढले, हजारो लोकांचे बळी गेले, त्याच्यापेक्षा हा आपला तिरंगा बरा आहे ना. म्हटलं मग म्हणे की असं काय करता? म्हणे
आपल्या नाशिकचं केवढं रामायणात महत्त्व आहे. म्हटलं म्हणजे काय, भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं. ती आहे आमच्याकडे पंचवटीत सीता गुंफा अजूनही आहे. म्हटलं आता निघाला विषय तर मला सांग तू, झालं कसं अपहरण. तो लक्ष्मण रेषा आखून गेला होता, कोणी ओलांडून आतमध्ये आलं तर जळून जाईल. मग रावण का नाही जळला, तर म्हणे नाही सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं का, तर म्हणे त्याला भिक्षा द्यायला. म्हटलं अरे त्या रावणाची लंका सोन्याची होती, त्याला काय भिक्षा द्यायची. नाही तो साधूच्या वेशात आला होता म्हणे. म्हटलं मग रामायणाचा पहिला संदेश हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून जपून राहा, सावध राहा. आणि साधूच्या वेशातला ब्राह्मण तर घरातल्या आबरूवर हात टाकतो. आणि म्हणून रामानी रावणाला हरवल्यानंतर जेव्हा तो अयोध्येला परत आला तेव्हा म्हणून रामानी रावण जाळाला सुरुवात केली आणि लोकांना सांगितलं की दरवर्षी जाळायचा, म्हणजे लक्षात राहील कोणापासून सावध राहायचं आहे. आणि म्हटलं तू मला हे सांगतो, अरे अजून तरी शहाणे व्हा ना. म्हटलं तो म्हणे तुम्ही देव नाही मानत का म्हणे. म्हटलं मी फक्त पंढरपूरचा पांडुरंग मानतो, बाकी एकही देव मी मानत नाही. तो म्हणे का, म्हटलं मला माझं संविधान त्याच्यात दिसतं. म्हणजे काय म्हणे. म्हटलं असं आहे, अख्ख्या देशातला हा एकमेव निशस्त्र अहिंसक देव आहे, याच्या हातात कुठलंच हत्यार नाही. हा सामान्य माणसासारखा कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतोय. बाकी सगळ्या देवांच्या हातात कुठलं ना कुठलं तरी हत्यार आहे. नाही हत्यार तर गळ्यात साप नाग विंचू सगळे प्रकार आहेत. याच्याकडं ते काही नाही. हा जेंडर इक्वॅलिटी मानतो, स्त्री पुरुष समानता हा मानणारा देव आहे. हा विटेवर उभा आहे, याची बायको पण विटेवरच उभी आहे. इतर देवांप्रमाणे हा सिंहासनावर बसलाय आणि ती पायाशी बसली असली काही भानगड नाही, दोघं सेम. याचं काहीच कर्मकांड नाही. हा या देशातला एकमेव जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष असा देव आहे. कोणी याच्याकडे जाऊन दर्शन घेऊ शकतो. हे आजच्या प्रसंगी ही दशा पण सांगितली आणि दिशेबद्दलही आपण थोडं बोललो. आत्ताच्या या लोकशाहीच्या आजच्या दिवशी आपण स्वतःला हे प्रॉमिस करू. मला हे करावंसं वाटतं कारण मला ते ऋणही फेडायचं आहे आणि माझं पालनपोषण अत्यंत धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, निर्भय वातावरणातल्या कुटुंबात आणि समाजात झालं. तसंच वातावरण माझ्या मुलीला मिळावं अशी जर माझी अपेक्षा असेल तर त्याची किंमत मी चुकवायला तयार राहिलं पाहिजे. कारण मला ते मिळावं याची किंमत माझ्या वाडवडिलांनी चुकवली होती स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन. आपण ही किंमत चुकवायला तयार राहिलं पाहिजे. हे जर आपण केलं तर 1001% लोकसभेला भाजपचे 9 खासदार निवडून आले, विधानसभेला भाजपचे 9च आमदार आले पाहिजेत, 9च, त्याच्यावर एकही नाही. आणि हे आपण 100% करू शकतो. या देशाच्या जनतेमध्ये ती ताकद आहे आणि ती आपण 100% यावेळेला दाखवायला हवी. आजच्या प्रसंगी बराच लांबलं आहे तरीही आपण इतकं माझं ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित आम्ही भारताचे लोक, दशा आणि दिशा प्रमुख वक्ते श्री निरंजनजी टकले, प्रसिद्ध शोध पत्रकार, तसेच व्याख्याते गोविंद पोलाट साहेब यांनी फार उत्तम रीतीने आपल्याला मार्गदर्शन केले. मला वाटते जी आग आता त्यांनी लावली ते विझायला नको पुढे. आणि त्यांचे जे शब्द आहे त्यांचे ते शब्द ऐकून फक्त कानालाच नाही तर तुमच्या प्रत्येक ऐकताना तुमच्या प्रत्येक हाताला आणि पायाला असं हे निघून आलं होतं त्यावेळेला की काय बोलतात आणि ते काय सांगतात. तरी पण ते शब्द तुम्ही सोबत घेऊन जायला पाहिजे आणि त्याच्यावरती विचार करून त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे फार उत्तम रीतीने केलेलं आहे. या कार्यक्रमाला आज कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुनील बाबू केदार, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे होते माननीय श्यामकुमार बर्वेजी, खासदार रामटेक लोकसभा क्षेत्राचे, त्याचप्रमाणे श्री रमेशचंद्रजी बंग, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, श्री RJ गौरव, सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ काढून आज इथे उपस्थित झाले त्याच्याकरता मी मैत्री फाउंडेशन नागपूर, त्याचप्रमाणे इंजिनियर असोसिएशनतर्फे सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपण इथे उपस्थित झाले त्याच्याबद्दल सर्वांचं हार्दिक
धन्यवाद करतो.